सागरजी पवार साहेबांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय, तर शुभ सन्मान आपण स्वीकारायचा. आदरणीय सन्माननीय सागरदादा पवार यांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. चला फिल्डिंग लावून घ्या, वेळ कमी घ्या, फायनलची मॅच आहे अजूनही. मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती संदीप आपल्याला पाहायला मिळतात. इनला भगवान तर नॉनस्ट्राइक इनला वैभव आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया आता या मॅच काय घडणार आहे. सर्व लाडक्या प्रेक्षकांचा आम्ही या स्पर्धेच्या अनुषंगाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पुढचा बॉल या वेळेला फटका चांगला आहे. बॉल हवेत पकडला जातोय झेल आणि वैभव जो फलंदाज या स्पर्धेमधील आतापर्यंतचा टॉप 1 चा खेळाडू होता त्याला इथून मात्र या मॅच मध्ये लवकर बाद केलंय आणि आता वैभव जड पावलांनी मैदानाच्या बाहेर येतोय. चला रोहित थोडस धावत पळ. आता नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया रोहित यांच्या माध्यमातून आता इथून कशा रीतीने खेळ दाखवला जाईल. गोलंदाज देखील तयार होतात. संदीप चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्या. गोलंदाज तयार झाला. संदीप स्ट्रायकिंग इनला रोहित. यावेळीचा हा बॉल लेग टर्न आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला हा बॉल वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते संदीप यांची. संदीप मात्र एक व्यावसायिक खेळाडू आहे. आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात आणि बॉलला फील करू शकले नाहीयेत. बॉल चालला गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळताय धावा 4. येतोय भैरव उनाट हँडेड चौकार. या वेळेला देखील आपल्या फॉलो थ्रो मध्ये या बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न झाला आणि इथे जर का आपण बघितलं तर हा डॉट या वेळेला देखील फटका चांगला आहे. बॉलच्या मागे विकास शिर्के आपल्याला पाहायला मिळतात. चांगली ठिकाणी झाली आणि या बॉल वरती आता एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. हॅलो हॅलो आता पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जातोय. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. तिथे क्षेत्ररक्षक दूरवरून बॉलच्या मागे येत आहेत आणि या वेळेला इथून एकूण धावा कंप्लीट केल्या गेल्या. अर्थातच एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 8 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 1 ओव्हरचा खेळ संपमध्ये आता गोलंदाजी मार्क वरती कोणाला आणलं जाईल. स्वप्नील आला गोलंदाजी मार्ग वरती. प्रवीण सर व्यासपीठावरती या.
गोलंदाज तयार होत आहेत. चला वेळ कमी घ्या गोलंदाज. स्वप्नीलचा पहिला बॉल बॉल एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आहे आणि दुसरी धाव घेत असताना रोहितला दिला जातोय परतीचा इशारा. बॅट्समन रोहित आता इथून मात्र रनआउटच्या रूपाने बाद झाला. चला पुढचा फलंदाज. धावत पळत जायचंय कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. अजूनही 5 बॉल बाकी आहेत आणि आता या 5 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला आहे. आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. पाहूया आता आकाशच्या माध्यमातून आकाशाला गवसणी गाठणारे मोठे मोठे फटके पाहायला मिळतील का. यावेळेला भगवानच्या बॅटमधून एक मोठा फटका. भगवान म्हणजेच या टीमचा बॅकबोन आहे, या टीमचा पाठीराखा आहे आणि त्याच्याच बॅटमधून आता मोठा फटका आलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जिथे कमी तिथे भगवान आपल्याला पाहायला मिळतो आणि आता भगवानच्या बॅटमधून हा षटकार आलेला आहे. षटकाराच्या साह्याने धावफलकावरती बदल. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार होतील पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला आखोडपट टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि बॉलला पाठवला बॅक टू बॅक सलग लगातारचा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकावरती 20 धावा. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. 20 धावा धावफलकावरती. भगवान सेट ऑन अ फायर. भगवान मात्र या मॅच मध्ये एक दर्जेदार बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा ब्रेक. बॅट्समन धावत होता आणि विकेट सॅक्रिफाय केलेली आहे. आकाशने भगवान या खेळाडूसाठी विकेट सॅक्रिफाय केलेली आहे. किती मोठे फटके येतील. गोलंदाज तयार. यावेळेचा हा बॉल सोडून दिला लेग स्टिकच्या बाहेर. या बॉलची पिचिंग झाली आणि पंच कळवतात की हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. यावेळेला देखील फटका चांगला आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आता इथून पूर्ण केलेली आहे. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अजून एक बॉल बाकी आहे या पहिल्या डावातील. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेला फटका चांगला आहे. फिरून हा फटका मारलाय. बॉल चालला फाईन लेगच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 30 आणि विजयासाठी 31 धावांचं लक्ष्य आहे. चला देऊळवाडी संघ मैदान. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. चला देऊळवाडी संघ मैदानाचा ताबा घेणे. फास्ट क्रिकेट आता खेळायचं. विजयासाठी लक्ष्य आहे. 31 धावांचा 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या वैभव. मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आनंद कलेक्शन फेटेवाले पुरस्कृत 2024
ही जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा घमासान आपल्याला बघायला मिळतो आहे. भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचं नंदनवन आपल्याला बघायला मिळतं. जिथे तिथे नजर जाईल तिथे तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. जमलेल्या सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा आणि युट्यूबच्या साह्यानं ही मॅच जे एन्जॉय करतात त्या सर्वांचं आम्ही या भैरवनाथ ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत करतोय. आता 12 बॉल षटकारांची गरज आहे विजयासाठी मुटकलवाडी या टीमला. बारा चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. किरण पाहूया नावातच रन आहे. आता त्या धावा इथून मात्र रोखल्या जातील का? गोलंदाज तयार होतात. किरण फायनल सेकंड इनिंगला सुरुवात होते. किरण तयार झालाय. किरणचा पहिला बॉल तेज आणि तरार आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट. पाहूया आता 11 बॉल मध्ये 5 षटकार मारायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या मुटकलवाडी या टीमला. दोन्ही शाहूवाडी परिसरातील दादा संघ एकमेकांच्या विरोधात भिडतात. यावेळीचा आणखीन एक तेज आणि तरार बॉल. याही वेळेला विकास शिर्के यांना मात्र शांत ठेवलं जात आहे. जबरदस्त गोलंदाजी किरण यांची. यावेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लगातारचा तिसरा डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी बाय किरण. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब खेळ दाखवत असताना ओव्हर नंबर 1 मध्ये विकास शिर्के यांना मात्र शांत ठेवलेलं आहे. अजूनही मात्र 3 बॉल बाकी आहेत. पाहूया आता या 3 बॉल मध्ये काय करतील विकास शिर्के. विकास शिर्के म्हणजे शाहूवाडीचा एक दादा फलंदाज आहे आणि त्याच्या अगेन मात्र 3 बॉल डॉट. यावेळेला फटका चांगला आहे. बॉल हवेत खेळला. बॉलच्या मागे रोहित भरपूर वेगाने धावले होते आणि इथे मात्र 21 धाव आपल्याला पाहायला मिळते. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 30 धावांची गरज. 8 बॉल मध्ये 5 षटकार इथून मात्र मारायचे आहेत. गोलंदाज तयार झालाय. किरण स्ट्रायकिंगला संदीप आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. फिल्डर धडपडतायत. ही धडपड आपल्या गावाच्या विजयासाठी आपल्याला पाहायला मिळते. सात बॉल आणि 7 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत. 29 धावा. यावेळेला देखील फटका चांगला आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील मानस दाखवला जाईल का? आणि दुसरी धाव सुद्धा आता इथून मात्र पूर्ण होती. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता 27 करायच्या आहेत. 6 चेंडू 27 धावा. 27 धावा 6 चेंडू. काय घडणार काय बिघडणार कोणता संघ जिंकणार या मॅच मध्ये? 6 बॉल 27 करायच्या आहेत. चला गोलंदाज नवीन गोलंदाज आकाशचा पहिलाच बॉल. फटका ऑन साइडला. सिंगल ना काही होणार नाहीये. मोठे फटके मारावे लागतील. आता 5 बॉल मध्ये 26 धावांची गरज.
गोलंदाज वेळ घेतात, कारण गोलंदाजाला माहिती आहे प्रत्येक बॉल हा फार इम्पॉर्टंट आहे. जीवनामध्ये एक वेळा नव्हे तर 10 वेळा पराभव व्हा, परंतु एकदा असं जिंका की समोरच्याने तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. 5 बॉल मध्ये 26 करायचे आहेत. काय घडणार या मॅच मध्ये? यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु हेलिकॉप्टर उडालच नाहीये. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. वैभव, चांगली फिल्डिंग. आता 4 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 25. 4 चेंडू 25 धावा, 25 धावा 4 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार? कोणता संघ फायनलची मॅच जिंकणार? मान्यवरांची गर्दी देखील वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते, कारण स्पर्धेच्या आता शेवटच्या टोकाला आपण येऊन ठेपलोय. 4 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती तयार. यावेळीचा हा बॉल फटका चांगला आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष पोतेकर आणि सन्माननीय आकाराम पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम. आपला देखील आम्ही या भैरवनाथ चषक जे आनंददादा पाटील यांच्या संकल्पनेतून स्पर्धा राबवण्यात आली, या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तीन बॉल मध्ये आता 21 करायचे आहेत. गोलंदाज तयार. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळीचा हा बॉल फटका चांगला आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता 2 बॉल आणि विजयासाठी 17 धावांची गरज. मेगा फायनलचा मानकरी कोणता संघ होणार? गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल आणि इथे मात्र डॉट बॉल आलाय. जबरदस्त गोलंदाजी. आता 1 बॉल मध्ये 17 करायचे आहेत. विजयाच्या उंबरठ्यावरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. देऊळवाडी हा संघ. श्री निनाई विठलाई क्लब देऊळवाडी हा संघ या स्पर्धेतील आता विजेता संघ होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अभिनंदन. भैरवनाथ ट्रॉफी मधील विजेता संघ श्री निनाई देवी विठलाई देवी क्लब देऊळवाडी हा संघ या स्पर्धेतील विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि फायनलचा सामना इथून मात्र जिंकला देऊळवाडी या संघाने. अभिनंदन. वेल प्लेड.